रामराम मंडळी, गोवा राईड सक्सेसफुल झाली आणि त्यानिमित्त आमचे गाववाले चौका ग्रुपचे सर्व मेंबर कार करून स्पेशल आम्हाला रिसीव करायला आलं आणि काल आता जोरात सेलिब्रेशन झाला. जबरदस्त शानदार जिंदाबाद. आणि आत्तापासून गोवा राईड बाईक स्कूटी अँड विथ द कार एक्सप्लोर करू. कुठं कुठं जाऊ बघू, काय काय बघा भेटते तुम्हाला दाखव. थोड्याच कालावधीत दाखवायचा प्रयत्न करू कमी टायमात. स्टे ट्यून फॉर अपडेट्स. सचिन जी क्या कहना चाहेंगे? आम्ही काल इथे पोचलो आहे. आता ह्यांच्यासोबत कारण का ह्यांना जास्त अनुभव हे दुबईकर दादू सहित अजून दुसरा आहे सुमित पाटील. तो याचा अख्खा भारत फिरून झालेला आहे. फक्त आता खाली उतरायचं आहे तेवढंच राहिलं आहे. पण आता सध्या आमच्या like a bird on a tree. चाललो ओल्ड गोवाला. सध्या स्कूटीमध्ये पेट्रोल भरताना आमचे भाऊबंद. I'm just sitting here. I got time. It's clear to see from up here. The world seems small. We can sit together. It's so beautiful, you and me. सर्व आहे बंद, फक्त आम्ही फोटोग्राफर इथं निघता होता. नेक्स्ट लोकेशन विल बी चॅपल ऑफ माउंट मेरी चर्च. We meant to be in the great outdoors, forever free. चॅपल ऑफ आवर लेडी माउंट मेरी. Sometimes you need to go and take a step back to see the truth. इथं कोणच नाही, त्याच्यामुळं तुम्ही ड्रोन शॉटचा आता आनंद घ्या. Around you, from a distance you can tell. To be in the great outdoors, forever free. You and me, meant to be in the great outdoors. बघितलं आता आम्ही जातो घरी. वाजल्यात 2:30 झाला आहे. कार्यक्रम सर्व झालेला आहे. आता जेवतात. मी पण जेवण झालेलं आहे. Forever free. तर संध्याकाळच्या वाजले 6. जेवण झाल्यानंतर पहिला आपला कार्यक्रम आहे अंजुना बीच. कारण का कालपासून आला आराम केला, बीचवर गेलोच नाही. तर पहिला अंजुना बीच बघू आपण. पार्किंगचे घेतले 20 रुपये आणि फोर व्हीलरचे घेततात 100 रुपये. अंजुना बीच 2 minutes वॉकिंग फ्रॉम हियर. अंजुना बीचचा सीन कालो पडलेला आहे जाम बागा बीचवर. बागा बीचवर निघत आहोत. 7:45 झाला. ज्यूस आणि काही ड्रिंक झाल्या आणि आता घरी जाऊन गुड नाईट करू. आजचा दिवस संपलेला आहे आमचा. आता रात्रीचं जेवणाचा कार्यक्रम करून गप झोप आणि उद्याचा लास्ट दिवस. सर्व आम्हाला निघायचं आहे. थर्ड डे इन गोवा. एकदम रेस्ट केला आम्ही. टोटल दिवस आमचा 7वा आहे. कुठं गेलोच नाही. आता फक्त कलिंगूट बीचला आलो आहे आणि थोडा सायकल आम्ही घेत आहोत.
फोटो बिटो काढतो आणि परत वरती नेऊ. तर कलिंगूट बीचला जाऊन फोटोग्राफी केली, फोटो तुम्ही बघितलाच. आणि नंतर काय कुठे गेलो, रात्री आलो, जेवलो. आणि आजचा डे लास्ट 30 ऑक्टोबर तारीख. आता चेकआउट चालू आहे. संध्याकाळी आमची बस म्हापसावर ना, तिथून सायकल टाकून आपण निघणार आहे. नाव भेटू म्हापसा बस स्टॉपवर. तिथं आम्ही सायकल भरणार आहेत. कशा जातील काय अंदाज नाही, पण सायकल घेतील बोलत ते. म्हापसाला निघलो आपण. छत्रपती शिवाजीराजे महाराज म्हापसा सिटी. सायकल पार्किंग केल्यात. सुमितदादा, विष्णूदादा आणि माझी सायकल इथं आहे. वाट बघताव ट्रॅव्हलर्सची. मनीष टूर्स अँड ट्रॅव्हल्स, शिवा ट्रॅव्हल्स म्हणून बुक केलेली आणि तिकीट म्हापसामधून. समोर एक बस आलेली आहे आणि इथं पण आहे. आमची बस अजून आलेली नाही. मध्ये बसलेलं आहे. सायकल टाकण्यात एकदम सुरक्षित. माझी आणि विष्णूची एक साईडला, सुमितची एक साईडला. वाजत मोजून 6:40. बघू कितीला पोहोचतात खोपोलीपर्यंत. आठ 40 झाले. हॉटेल कोकणला आलेलो आहे. गाडी थांबली आहे जेवायसाठी 20 मिनटं. आणि आमची ऑर्डर आहे नेहमीप्रमाणे दाल खिचडी विथ चिल्ली चिकन. खोपोलीला सायकली आम्ही उतरवलेल्या आहेत. पाठीमागे खोपोली टोल नाका. तर एकदम गाड्या आमच्या सायकली एकदम सेफ आलेल्या आहेत. काही डॅमेज नाही सध्या. चालवताना अनुभव कसा आहे बघ. खोपोलीचा ब्रिज. खोपोलीला उतरलो, सायकल आणली, जरा फ्रेश झालो आणि आता सकाळचा ब्रेकफास्ट रायगड जिल्ह्यामध्ये करता. 40-45 किलोमीटरचा प्रवास आहे आपल्या गावापर्यंत. अशा प्रकारे सायकल एकदम आमच्या सुरक्षित झालेल्या आहेत. लय आनंद होत आहे. विष्णूबाईंची मस्त पोचली. आता एकदम टाकाडाक पावभाजी का आपल्या ती चिवडा बिडा खाऊन कल्टी. गावडे स्पेशल वडापाव. फायनली सक्सेस. समोर आपले गाव. गोवा दौरा कंप्लीट झालेला आहे. वेलकम बॅक टू आंबेघर. वाजलत 1:30. तारीख 31 ऑक्टोबर. घरी पोचलेलो आहे सुखरूप, एकदम सेफ. मस्त जर्नी झाली. थँक्यू फॉर सपोर्ट. असंच प्रेम करत राहा आणि तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त पोचलेलं आहे.